करतो। पृष्ठ क्रमांक 17 बाब क्रमांक 154 कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी 5.5 टीएमसी पाणी राखीव आहे, पण कुकडीपासून 250 किलोमीटर अंतरावरती टेल ला असलेल्या करमाळा तालुक्यास पूर्ण क्षमतेचे पाणी मिळत नाही। त्याऐवजी 5.5 टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडून उजनी बॅकवॉटरवरील रिटेवाडी येथे पंपाद्वारे उपसा करून कुकडी प्रकल्पासाठी करमाळा तालुक्यातील पाणी वितरण व्यवस्था आयत्या स्ट्रक्चर वापरून विहाळ येथील कॅनलमध्ये टाकण्यासंदर्भात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव आहे। सदर योजना व्यवहारी असून यशस्वी होऊ शकते असा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे। त्यामुळे या योजनेला मूर्त स्वरूप मिळाले तर करमाळा तालुक्यातील 40 गावातील सुमारे 30,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। शिवाय हे पाणी पुढे मांगी तलावात जाऊन मांगी तलावावरील 10,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। तसेच मांगी तलावातून 21 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील होऊ शकतो। तरी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी 400 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, त्याला मंजुरी मिळावी अशी देखील विनंती या निमित्ताने करतो। पृष्ठ क्रमांक 102 बाब क्रमांक 160 करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना बंद नलिका वितरण प्रणाली काम प्रगतीपथावर असून बंद नलिका वितरण प्रणालीला या योजनेसाठी राखीव असलेले 1.81 टीएमसी पाण्यातून 0.46 टीएमसी पाणी बचत होणार आहे। करमाळा तालुक्यातील पूर्व भाग कायम दुष्काळी राहिला असून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेले झरे, फिसरे, हिसरे, अर्जुननगर, नेरले, सालसे, मालेवाडी, पाथर्डी, केम, वडशिवणे, रोपळे या गावं कायम दुष्काळी राहिली आहेत। तरी उपसा सिंचन योजनेतून असलेल्या पाण्याचा पूर्णतः लाभ मिळण्यासाठी वरील गावांचा समावेश करण्यात यावा अशी देखील विनंती या निमित्ताने करतो। सार्वजनिक बांधकाम विभाग पृष्ठ क्रमांक 75 बाब क्रमांक 118 करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना केवळ 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी म्हणून टेंभुर्णी मार्गे वळसा मारून मार्ग जवळपास 100 किलोमीटर फिरून जावं लागतं 4 किलोमीटर जाण्यासाठी। आदरणीय दादा, आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे की करमाळा आणि इंदापूरला यायला उजनी बॅकवॉटरवरती जर का आपण पुलाचं बांधकाम त्या ठिकाणी करू शकलो तर निश्चित 100 किलोमीटर फिरून यावं लागतं, त्याचा लाभ तिथल्या नागरिकांना होईल अशी देखील विनंती या निमित्ताने करतो। सार्वजनिक आरोग्य